नमस्कार, मी प्रशांत कदम. आज मी तुम्हाला $500 बिलियन एक गोष्ट सांगणार आहे. खरं तर ही घटना इतकी धक्कादायक आहे, आकडे इतके चक्रावणारे आहेत, की त्याची चर्चा आज दिवसभर आपल्या माध्यमांच्यावरती हवी होती. आपल्या वर्तमानपत्रामध्ये याची चर्चा हवी होती, पण दुर्दैवानं हे कुठं दिसत नाही आहे आणि प्रकरण गंभीर आहे. त्यामुळं आपण याची चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हा व्हिडिओ नीट पाहिल्यानंतर राहुल गांधी आपल्या पंतप्रधान मोदींना कॉम्प्रोमाइज्ड पीएम असं नेमकं का म्हणतात हे देखील तुम्हाला स्पष्ट होईल. $500 बिलियन म्हणजे रुपयामध्ये किती, तर 45 लाख कोटी रुपये. आणि इतक्या किमतीची आयात भारत पुढच्या 5 वर्षामध्ये करणार आहे असं अमेरिकेनं पुन्हा एकदा एकतर्फी जाहीर करून टाकलेलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे गेल्या काही दिवसांपासून भारत दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी अचानकपणे सगळ्यांना चकित करणारी एक घोषणा त्यांच्या एक्स अकाउंटवरनं केली आणि त्यांनी पुन्हा अधोरेखित केलं की भारत अमेरिकेकडनं पुढच्या 5 वर्षामध्ये $500 बिलियन इतकी आयात करण्यासाठी कटिबद्ध आहे. म्हणजे बघा, आपल्याकडं गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशाच्या काही महत्त्वाच्या घोषणा अमेरिकेकडनं व्हायला लागलेल्या आहेत. 10 मे 2025 मागच्या वर्षीचा तो दिवस आठवा, ज्या दिवशी ऑपरेशन सिंदूर थांबल्याची घोषणा आपल्यापैकी कुणी केलेली नव्हती, आपल्या देशातल्या कुठल्या व्यक्तीने केलेली नव्हती, तर अमेरिकेमध्ये हेच परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पहिल्यांदा ही घोषणा केलेली होती. आणि आज एका वर्षानंतर भारतामध्ये येऊन पुन्हा ते हे सांगतायत की हा व्यापार जो आहे भारत आणि अमेरिकेमधला, त्याच्यामध्ये भारतानं ही गोष्ट कबूल केलेली आहे. आता याच्यातली धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे? ज्या टॅरिफ धोरणाच्या अंतर्गत वेगवेगळ्या देशांच्यावरती अशा पद्धतीच्या अटी डोनाल्ड ट्रम्प लावू पाहत होते, त्या त्यांच्या टॅरिफ पॉलिसीला अमेरिकेतल्या कोर्टानंच दणका दिलेला आहे. म्हणजे ही त्यांची टॅरिफ पॉलिसी प्रत्यक्षात येऊ शकते की नाही याच्याबद्दल त्यांना तिथंच इतक्या अडचणी आहेत. पण तरीसुद्धा भारताच्या बाबतीत मात्र हे पुन्हा ठासून सांगायला अमेरिका कमी पडलेली नाही आहे. आणि असं नेमकं का होतंय? म्हणजे मलेशियासारखा देश आहे की जो सुद्धा अमेरिकेला ठणकावून सांगतो की तुम्ही लादलेले हे जे व्यापार कर आहेत किंवा अशा पद्धतीची इम्पोर्ट करण्याची जी अट आहे ती आम्हाला मान्य नाही आहे. मग भारत हे का करू शकत नाही? आणि ते देखील अशा वेळी ज्यावेळी पंतप्रधान मोदी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगतायत की विदेशातला प्रवास टाळा, त्याच्यानंतर सार्वजनिक वाहतुकीनं शक्यतो प्रवास करा, पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा. याचं कारण साहजिक आहे, कारण आपली आयात जी आहे ती कमी राहिली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला पै आणि पै वाचवायला सांगतायत, तुम्हाला तुमच्या सगळ्या संसारामध्ये काटकसर करायला सांगतायत. पण देशाचा जो एक आर्थिक व्यवहार आहे त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या आयातीला अमेरिकेला आपण अशा पद्धतीनं शरण का जातोय? म्हणजे आपण पैन पै करून डॉलर वाचवणार आणि तो डॉलर $500 बिलियन आयात करण्यासाठी अमेरिकेच्या पायाशी आपण घालणार आहोत का? आणि याच्याबद्दल तथाकथित 56 इंची सरकारमधलं, तथाकथित राष्ट्रभक्तीच्या आव आणणाऱ्या सरकारमधलं अमेरिकेला कोणी ठणकावून का सांगत नाही? आणि हा आकडा पण किती भयानक आहे बघा. $500 बिलियन म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की 45 लाख कोटी रुपये 5 वर्षामध्ये, म्हणजे दर वर्षाला आपण 9 लाख कोटी रुपयांची आयात अमेरिकेतून करायचं कबूल केल्याचं अमेरिकेचे हे मंत्री सांगत आहेत. आता आत्ताची जी आयात आहे ती नेमकी किती आहे? तर ती साधारणपणे $56 बिलियन आसपास आहे. म्हणजे किती रुपयामध्ये? तर 4.5 लाख कोटी रुपये पर इयर. म्हणजे दरवर्षी 4.5 लाख कोटी रुपयांची आयात आपण अमेरिकेतनं करतो. ती आपल्याला किती वाढवावी लागणार आहे? तर दुप्पट करावी लागणार आहे. दरवर्षी 9 लाख कोटी आणि एकूण 5 वर्षामध्ये 45 लाख कोटी, म्हणजे थेट दुपटीनं आपण अमेरिकेकडनं आयात करणार अशा पद्धतीची एक आपण कबुली दिलेली आहे का? कारण सेक्रेटरी मार्को रुबियो यांचं ट्विट काय आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत, आणि हे कालचं ट्विट आहे बरं का.
म्हणजे अमेरिकेतनं केलेलं नाही आहे त्यांनी. त्यांनी या देशाच्या भूमीवरती येऊन हे ट्विट केलेलं आहे. ह्यूज थँक्स टू US Ambassador India Sergio Gore and our American diplomats for their efforts. Because of their great work, India has committed to purchasing $500 billion in US goods over the next 5 years, focusing on energy, technology, and agriculture. They are doing terrific work on behalf of President Trump and the American people. साहजिक आहे, अमेरिकेतले भारताचे राजदूत सर्जिओ जॉर यांचं अभिनंदन हे विदेश मंत्री करत आहेत, कारण भारताकडनं इतकी मोठी भेट ट्रम्प प्रशासनाला मिळणार आहे आणि त्याच्या बदल्यात भारतीयांचं नेमकं काय भलं होणार आहे हे मात्र आपल्याला माहिती नाही आहे. आता हा सगळा घटनाक्रम बघा, म्हणजे मलेशियासारखा देशसुद्धा अमेरिकेनं ज्या क्षणी त्यांच्या सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला आणि व्यापार करार जो आहे तो त्यांना लागू करता येणार नाही असं म्हटलं, त्याच्यानंतर मलेशियानं पण ठणकावून सांगितलं आणि ट्रम्प यांच्यासोबतचा टॅरिफ करार जो आहे तो रद्द केला. पण आपण कुठल्या दबावात आहोत की आपण अजून हे जाहीरपणे सांगू शकत नाही आहे. आणि त्यातही हा जो संपूर्ण करार आहे त्याच्यावरती एकतर्फी सगळ्या घोषणा आजवर झालेल्या आहेत. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना याचा फार मोठा तोटा आहे आणि तरीसुद्धा आपण आपल्या देशाच्या जनतेच्या विरोधात असलेल्या आणि इतक्या भयानक पद्धतीच्या व्यापार कराराला अजूनही रद्द झालेला आहे तो करार असं सांगण्याचं धाडस का करत नाही आहे. पंतप्रधान स्वतः विदेशी चलन वाचवा याच्यासाठी लोकांना अपील करतायत आणि त्यावेळी अशा पद्धतीची रेकॉर्ड आयात आपण अमेरिकेकडनं जी कबूल करतोय त्याचं नेमकं कारण काय. गेल्या 12 महिन्यामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये आपला रुपया 12% घसरलेला आहे आणि तो लवकरच आता 100च्या आसपास जाणार आहे. जे पंतप्रधान मोदी 55च्या आसपास रुपया जेव्हा होता डॉलरच्या तुलनेत, त्यावेळी मनमोहन सिंग यांच्यावरती अत्यंत वाईट भाषेत टीका करत होते आणि पंतप्रधानांच्या वयानुसार हा रुपया घसरत चाललेला आहे अशा पद्धतीची एक दर्जाहीन कमेंट त्यांनी त्यावेळी केलेली होती. आता 100पर्यंत पोहोचला आहे रुपया, पण त्याचं कोणाला काहीही पडलेलं नाही आहे. आता याचा संबंध इतर काही घटनांशी आहे का. मागच्याच आठवड्यामध्ये एक बातमी आलेली होती की ज्याच्यामध्ये गौतम अदानी यांच्यावरती जी अमेरिकेतली केस आहे त्याच्यामध्ये $265 मिलियन लाच दिल्याचा आरोप होता. त्याच्यामधनं ते कशा पद्धतीने ती डील सेटल झाली. आता ती डील सेटल होणं आणि एकीकडे आपण $500 बिलियन आयात मान्य करणं याच्यामध्ये काही संबंध आहे का हे देखील स्पष्ट व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक धक्कादायक गोष्ट काय माहिती आहे, या मार्को रुबियोंनी काल स्वतःच जाहीर करून टाकलं की व्हेनेझुएलाचे जे राष्ट्रपती आहेत ते पुढच्या आठवड्यामध्ये भारत यात्रेवरती येणार आहेत. याची कल्पना ना भारताला आहे ना अजून कुणाला. म्हणजे आपल्याकडं व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती येणार हे स्वतः मार्को रुबियो सांगतायत. याच्यानंतर आपल्याला कळतं याच्यासारखं आपलं कमजोर परराष्ट्र धोरण इतिहासामध्ये कधी होतं का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळंच की आपण अशा कुठल्या गोष्टी कॉम्प्रोमाइज केलेल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मित्रांसाठी काही कॉम्प्रोमाइज केलेलं आहे की ज्याच्यामुळं आपण $500 बिलियन आयातीबाबत अजूनही आपला एक शब्द निघत नाही आहे. म्हणजे जर अमेरिकेतल्या कोर्टानं सुद्धा ते इल्लीगल ठरवलेलं आहे टॅरिफ धोरण, तर आपण तर हा करार रद्द झाला आहे असं सांगू शकतो, ते आपण अजून का सांगू शकत नाही आहे. आणि दुसरीकडे आज आपण बघतोय की पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा वाढलेलं आहे. गेल्या 15 दिवसामध्ये 8 रुपयांनी पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत. विशेष म्हणजे क्रूड ऑइलचे जे दर आहेत ते आज $100 खाली आलेले आहेत. पण तरीसुद्धा पेट्रोल आणि डिझेलची आपल्याकडची वाढ जी आहे ती मात्र चालूच आहे. त्यामुळं हे असं नेमकं काय आंतरराष्ट्रीय प्रेशर आहे की ज्याच्यामुळं आपण आपल्या देशाच्या हिताचा निर्णय घेऊ शकत नाही आहे आणि $500 बिलियन 45 लाख कोटी रुपयांची आयात अमेरिका थेटपणे सांगतं, जाहीरपणे सांगतं की भारत आमच्याकडनं करणार आहे. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ज्या काळामध्ये तुमच्या माझ्या घरामध्ये छोटी छोटी गोष्ट आपण बचत करून विदेशी चलन वापरा असं मोदी सांगतायत,
त्यावेळी हे घडतंय हे अजून जास्त भयानक आहे. आता कालच्या दिवसभरामध्ये अजून एका गोष्टीची खूप चर्चा होती. राहुल गांधींच्या एका काँग्रेसच्या बैठकीतलं वक्तव्य ज्याच्यावरती बातम्या आल्या आणि त्याच्यानंतर भाजपच्या नेत्यांनी खूप जोरात रिॲक्ट व्हायला सुरुवात केली. लक्षात घ्या, राहुल गांधी गेल्या काही वर्षांपासून जी जी गोष्ट सांगतायत ती गोष्ट खरी ठरलेली आहे आणि राहुल गांधींनी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत म्हटलेलं होतं की मोदी सरकारसाठी पुढचं वर्ष जे आहे म्हणजे एका वर्षभरामध्ये मोदींना खुर्ची सोडावी लागेल. आता इतकं बहुमत असताना, राजकीयदृष्ट्या इतकी सगळी पॉवर असताना खरंच असं घडेल का याच्याबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये प्रश्न आहेत. पण पुन्हा आपल्याला तो राहुल गांधींच्या वक्तव्याचा इतिहास लक्षात घ्यावा लागेल की ते गेल्या काही वर्षांपासून जे जे बोललेले आहेत ते खरं ठरत आलेलं आहे. असंच कुठलं विधान राहुल गांधी करत नाहीत. त्यामुळं या ज्या सगळ्या आंतरराष्ट्रीय घटना आहेत, घडामोडी आहेत, त्याचा वाढता दबाव जो आहे तो पुन्हा एकदा देशाच्या अंतर्गत राजकारणावरती आपल्याला दिसणार आहे का? सत्ता जाणार म्हणजे फक्त मोदींची सत्ता जाऊन पुन्हा काही बदल होणार आहे का? संघ मोदींच्या लोकप्रियतेबद्दल साशंक आहे म्हणून या गोष्टी होणार आहेत का? कॉकरोच जनता पार्टीसारखं एक आंदोलन आपण बघतोय की ज्याच्या माध्यमातून तरुणाईचा रोष वाढत चाललेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती राहुल गांधींचं हे विधान हे जरी अजून त्यांनी जाहीरपणे अधिकृतपणे आपण हे विधान म्हटलेलं आहे असं मान्य केलेलं नसलं तरी एका बैठकीमध्ये हे विधान केल्याच्या बातम्या येतात आणि त्याच्यावरती भाजप नेत्यांची काल दिवसभर अक्षरशः मालिका चालू होती या विधानाला खोडून काढण्यासाठी. ज्या अर्थी राहुल गांधी म्हटल्यानंतर त्याचा इतक्या तातडीनं बचाव करण्यासाठी भाजपचे नेते रस्त्यावरती येतात, त्या अर्थी हे विधान त्यांना चांगलंच झोंबलेलं आहे हे देखील आपल्याला दिसतं. त्यामुळं ही $500 बिलियन गोष्ट फार महत्त्वाची आहे. ज्या देशामध्ये मैं देश नहीं बिकने दूंगा असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014च्या आधी प्रचार करत होते, त्याच पंतप्रधानांच्या काळामध्ये इतक्या कठीण काळात आपण इतकी मोठी आयात अमेरिकेसाठी का करतो आहोत हा प्रश्न चौकाचौकामध्ये, रस्त्यात, घराघरात विचारला गेला पाहिजे आणि तो दुर्दैवानं आपल्या मीडियामध्ये कुठंही दिसत नाही आहे. ही इतकी महत्त्वाची घडामोड ज्याच्याबद्दल सरकारला धारेवर धरलं पाहिजे ते कुठं होताना दिसत नाही आहे आणि म्हणून आपल्यासारख्या या इंडिपेंडंट जर्नलिझमच्या प्लॅटफॉर्मवरून आपण ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. अशा पद्धतीच्या स्वतंत्र पत्रकारितेला जसं तुम्ही पाठिंबा देत राहताय गेल्या काही महिन्यांपासून तोच पाठिंबा पुढे चालू ठेवला तर हा आवाज जो आहे तो उमटत राहील. त्यामुळं पुन्हा एकदा आवाहन की शक्य त्या पद्धतीनं ही मदत करावी आणि तुर्तास आपण इथं थांबूयात. धन्यवाद.